300.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण तिसगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक इथले संतोष केदारे यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. या मुलाखतीचा विषय आहे शाश्वत शेतीमधून जपानी झेन आंब्याचं उत्पादन. मंडळी नमस्कार. मंडळी, आज आपल्या स्टुडिओत तिसगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक इथून संतोष केदारे आलेले आहेत. जपानी झेन या आंब्याचं शाश्वत उत्पादन आणि विक्रमी उत्पादन हे घेत आहेत. आज आपण त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करणार आहोत. संतोषजी, आपलं स्वागत आहे. मॅडम नमस्कार. शाश्वत शेती आपण करतात, सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न मी आपल्याला असा विचारेल की शेतीमध्ये पाऊल आपलं कसं पडलं? म्हणजे तुमची पारंपरिक शेती होती किंवा तुम्ही तुमच्या पिढीमध्ये पहिल्यांदाच शेती करतायत? मॅडम, आमची शेती म्हणजे पारंपरिकच होती. वडिलांनी आमची शेती 12.5 एकर राखून ठेवलेली होती. आणि राखून ठेवल्याच्या नंतर ती शेती अशी होती का मुरबाड होती, पूर्ण दगड होते त्यामध्ये, का त्या शेतामध्ये काहीच पिकणार नाही अशी परिस्थिती होती. म्हणजे त्याच्यामध्ये जुने पिकं घ्यायचे, म्हणजे कुळीद मठ हेच पिकं घ्यायचो आम्ही. आणि त्याच्यामध्ये आमचं काय पोट भरत नव्हतं, तर अशी पिकं घेत होतो आम्ही त्याच्यामध्ये सुरुवातीला. बर, मग आता तुम्ही शाश्वत शेती करतायत आणि या शाश्वत शेतीमध्ये कोणत्या कोणत्या फळांचं उत्पादन आपण घेतात? आता बघा मॅडम, एकदम कोरडवाहू जमीन होती आमच्यावाली, का तिथं काहीच पाण्याचा सोर्स नव्हतं. आणि आमचा चांदोड तालुका असा आहे की पूर्ण दुष्काळग्रस्त आहे, प्रत्येक वर्षाला दुष्काळ असतो. अशा शेतामध्ये आम्ही 2 शेततळे बनवले आणि ते शेततळे पाऊस पडल्याच्या नंतर शेततळे भरून ठेवतो आम्ही. आणि जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ड्रिपनी देतो. आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई होती, त्यावेळेस आम्ही ते ड्रिपनी जसं पाहिजे तसं झाडांना पाणी देतो. बर, असं पाण्याचं नियोजन केलेलं आहे आम्ही सध्या. बरं, आता आज आपण जपानी झेन या आंब्याबद्दल बोलणार आहोत. शाश्वत फळ उत्पादन घेत असताना या जपानी झेन आंब्याकडं आपण कसे वळालात? याच्या आधी दुसऱ्या काही आंब्यांचं उत्पादन आपण घेतलं होतं का? मॅडम बघा, आमच्याकडं जवळपास 15 ते 16 हजार आम्ही फळपिकं लावलेली, झाडं लावलेली आम्ही. बरं. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे झाडे, त्यामध्ये सुपर केशर आंबा आहे, सदाबहार पेरू आहे, काजूचा बाग आहे आमच्याजवळ, सुपर गोल्ड सीताफळ आहे, असे 14 प्रकारचे फळपिकं आहे आमच्याकडं. आणि त्यामधून आम्ही आता काय केलंय का शाश्वत शेतकऱ्याला कशामधून उत्पन्न मिळेल, तर त्याच्यावर आम्ही जास्त काम केलं. तर आम्ही आता असे मॉडेल बनवले, वेगवेगळे मॉडेल आहे आमच्याकडं, का सदाबहार पेरूमध्ये 1 गुंठ्यामध्ये पण शेतकऱ्यांनी 1 लाख रुपये कसे कमवायचे. म्हणजे उदाहरणार्थ 6 बाय 1 फुटावर लागवड केलेली आणि त्याला मांडव पद्धतीने आम्ही पेरूवरती वेल पद्धतीने त्याचे पिकं घेतोय. म्हणजे कमी जागेत जास्त उत्पन्न, असे वेगवेगळे आम्ही मॉडेल बनवले. एकाच एकरमध्ये 11 एकरचे पिकं लावलेले. मग त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रॅगन फ्रूटच्या बाजूला आंबा आहे, आंब्याच्या एका बाजूला सदाबहार पेरू आहे, त्यामध्ये मोहगणी आहे. आणि मोहगणीचे झाडं वाढल्याच्या नंतर त्याच्यावर काळी मिरी लावलेली. असे आम्ही वेगवेगळे प्रयोग केलेले. आणि त्यामध्ये आता आमच्या असं लक्षात आलं का अजून शेतकऱ्याला काय देता येईल. मग त्यामध्ये आपण आता सध्या जपानी झेन आंब्यावर जास्त आमचा फोकस चालू आहे. बरं, आता आपण सांगितलं की वेगवेगळ्या फळांचं उत्पादन आपण या शेतीमधून घेत आहेत. आपली शेती कुठल्या प्रकारची आहे? शेती आपली एकदम म्हणजे निकृष्ट दर्जाची म्हटली तरी चालेल. एकदम दगड, खडकाळ दगड आहे, मुरबाड आपण बोललात, मुरबाड आहे, अशी जमीन आहे. म्हणजे एकदम हलकी. अशा हलक्या जमिनीत आम्ही सोनं पिकवलंय थोडक्यात. म्हणजे पूर्ण 15 ते 16 हजार झाडं लावलेली आता. बरं, जमीन सरळ आहे की तिरपी उतारावर वगैरे? नाही, जमीन तर अशी आहे का म्हणजे डोंगर माथ्याची जमीन आहे, खालीवर उतार
हा, हा. उताराची जमीन आहे उताराची थोडक्यात. जमीन, हा. म्हणजे कसं बघा, आता जमीन जर लेवल करायची असती तर त्याला पण पैसे लागते शेतकऱ्यांना, हो. तर ते पैसे आमच्याकडे नव्हते. हम्म. तर आम्ही काय केलं, आहे त्या पद्धतीत चढ उताराच्या जमिनीवरती झाडे लावलेले. बरं. म्हणजे जो JCBचा वगैरे जो मशागतीचा खर्च करावा लागणार होता तो आमचा वाचलाय पूर्ण. बरं, मग या प्रत्येक झाडाला माती कशी पोहोचते? कारण पाऊस जर आला तर ती माती वाहून जाण्याची शक्यता असते. मग याच्यासाठी काय केलं आपण? आता त्याच्यासाठी बघा, जिथं दगड आहे तिथं आम्ही JCBने चर मारले, हम्म. जागोजागी माती अडवली. हम्म. असं जसं आम्हाला वाटलं त्या पद्धतीने आम्ही हा, जागोजागी हा. माती अडवली, पाणी बरं. कसं अडवता येईल, बरं. झाडाला पाणी कसं मुबलक मिळेल, असं सगळं आम्ही बनवलेलं सर. बरं बरं. पारंपरिक शेती आपण सुरुवातीला करत होता, तर पारंपरिक शेतीनंतर या शाश्वत फळ पिकांकडे आपण ज्यावेळेला वळालात, सगळ्यात पहिलं फळ कुठलं उत्पादन घेतलं होतं आपण? सगळ्यात पहिलं आम्ही ॲपल बोरचं पीक घेतलेलं आहे. बरं. तर ते जवळजवळ 13 ते 14 वर्षापासून आमच्या ॲपल बोर आहे. अजूनही आहे का? हो, अजून पण आहे. बरं का बरं. जो आता बाग आहे आमचा, हा 13-14 वर्षाचा बाग झालेला आहे. हम्म. का ॲपल बोर आलं जानेवारी-फेब्रुवारी मध्ये, बोर आले का हार्वेस्टिंग करतो आणि नंतर बुडापासून छाटून घेतो, परत पुढच्या वर्षाला तेच नवीन येतं. वा, खूप छान. आता आपण जपानी झेन आंब्याबद्दल बोलत होतो, तर हा जपानी झेन आंबा जो आहे हा इतर आंब्यांपेक्षा वेगळा कसा आहे? मॅडम बघा, जपानी झेन आंबा हा असं इतर आंब्यापेक्षा वेगळा असा आहे की हा खायला खूप गोड आहे. म्हणजे याला हापूसची चव आहे. बरं आणि हा दिसायला केशर सारखा लांब आहे. बरं 200 ते 350 ग्रॅमचा एक आंबा होतो. बरं बरं आणि याच्यामध्ये कोय चपटी आहे एकदम. बरं. आणि कोय चपटी असल्यामुळे त्याला गराचं प्रमाण खूप आहे. वा. म्हणजे त्याला जे दशा वगैरे असते तशा काहीच नाही. हां हां हां. आणि याचा कलर पिवळसर आहे. बरं बरं हे बरं त्याचे वैशिष्ट्य आहे. बरं. आणि अजून वैशिष्ट्य म्हणजे का हा मार्केटमध्ये वर्षातून 3दा येतो फळ. हो. महत्वाचा विषय, हम्म. याचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. बरं, ह्या आंब्याची लागवड कशा पद्धतीने केली जाते? 12 बाय 3 फुटावर याची लागवड केली जाते आपण. बरं. आणि एका एकरमध्ये हे 1210 झाड बसतात घन पद्धतीने 12 बाय 3 फुटावर. हो. आणि या झाडाची साधारण उंची किती होते? साधारण याची उंची 4 ते 7 फुटापर्यंत होती. बरं बरं म्हणजे याला बोनसाई पद्धत बनवतो आपण याला. बरं. आणि साधारण लागवडीनंतर फळ ज्या वेळेला त्याला लागतं, तर हा कालावधी किती आहे? लागवड झाल्याच्या पहिल्या वर्षापासूनच फळ लागतं या आंब्याला, याचं वैशिष्ट्य आहे. आणि याला पहिल्या वर्षापासूनच साधारण 2 ते 5 किलो फळ येतं. बरं. आणि नंतर साधारण 3ऱ्या वर्षाला पूर्ण एकरमधून 15 ते 20 टनापर्यंत आपण माल काढू शकतो. बरं. आणि आता समजा बदलतं हवामान आहे हो, किंवा मग विस्कळीत, आपण म्हणूयात विस्कळीत हवामान आहे, बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये जर समजा नको असताना पाऊस आला, नको असताना वारा जास्त आला, तर मग ह्याचं नुकसानीचं प्रमाण कसं आहे? बरोबर मॅडम, तुम्ही वारा आला तर त्याच्यासाठीच आपण याला बोनसाई पद्धत केलेली आहे. हां. बोनसाई म्हणजे बुटकी. हो. का याची हाईट कमी असल्यामुळं काय होतं का आपल्याला वारा जरी आला तर वाऱ्याचा वेग असल्यामुळं आपले झाडाची हाईट कमी असल्यामुळं जे आपलं नुकसान होतं, पडझड कमी होती. हो. तो एक फायदा होतो आपल्याला घन पद्धतीने. हां आणि हाईट कमी असल्यामुळं. हां. आणि दुसरा फायदा असा असतो की आता मजूर मिळत नाही. जसं पहिले झाडं कशी उंच उंच राहायची, वरती जावं लागत, पूर्ण फळं काढल्या जात नव्हते, वरतीच राहायचे. तर याची हाईट कमी असल्यामुळं आपल्याला स्वतःच मजूरलेस काम, म्हणजे थोडक्यात बरं. स्वतः त्या शेतकऱ्याला हाताने तोडता येते फळ खाली असल्यामुळं. हा त्याचा फायदा आहे महत्वाचा. हो, म्हणजे मजुरांवरती होणारा खर्च सुद्धा वाचतो. हो. बरं, हे बुटके असल्यामुळं वाऱ्याचा त्यांना जास्त त्रास होणार नाही, पण मग पाऊस जर समजा जास्त आला, ओला दुष्काळ पडला? नाही, ओला दुष्काळ पडला तरी तशी काही अडचण येत नाही आंब्याला. आंब्याला पाणीच लागतं. हां, पण मग त्याला समजा पाणी लागल्यानंतर ते खराब झालं, तर मग पुढच्या नंतरच्या बहाराला त्याचा परिणाम होतो का त्याचा? त्याच्यासाठी हा वाण असं आहे मॅडम आपल्या इकडं, हा वर्षातून 3दा येतो. जर आपल्याला बाय चान्स जर अति पाऊस झाला किंवा काही नुकसान झालं हां. तर आपलं एक पीक नाही मिळालं, परंतु वर्षात 3दा येतो म्हणून आपल्याला दुसरं पण अदर सीजनला आपल्याला पीक घेता येतं. नंतर लगेच तो फायदा आहे याचा. हो. नंतर लगेच 3ऱ्या महिन्यामध्ये त्याचा पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला मोर पकडता येतो. हो हो, म्हणजे उत्पादनावरती फारसा उत्पादनावर फरक काहीच नाही फरक पडत. पडणार नाही. म्हणजे एक पीक जरी धरलं तरी पैसे चांगले मिळणार आपल्याला शेतकऱ्यांसाठी. बरं, मग या आंब्याला पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं? पाण्याचे आता बघा, याची लागवड झाल्याच्या नंतर याला आपण ड्रिप पद्धतला वापरतो. कारण पाणी मुळात कमीच आहे शेतकऱ्यांजवळ, आमच्याकडे कमीच असल्यामुळं आम्ही याला ड्रिप टाकतो. आंब्याची जेव्हा आपण क्षेत्र तयार केल्याच्या नंतर त्याला पूर्ण 12 बाय 3 फुटाची अशी आखणी करतो. आखणी केल्याच्या नंतर त्याला दोन्ही बाजूने आपण ड्रिप टाकतो आणि त्याच्यामध्ये झाड लावतो 12 बाय 3 फुटावर. बरं, आपल्याकडे पाण्यासाठी काय व्यवस्था आहे?
पाण्यासाठी आमच्याकडे ना 2 शेततळे बनवलेले मॅडम आम्ही. बरं. कारण आमच्याकडे उन्हाळ्यात पाणीच नसतं. मग जेव्हा पाऊस पडला तेव्हा पाणी असलं आम्ही ते स्टोरेज करून ठेवतो आणि उन्हाळ्यात जेव्हा गरज पडते तेव्हा ड्रिपनी पूर्ण झाडांना पाणी देतो. बरं अशी व्यवस्था आहे सगळी. बरं बरं. आणि साधारण पाण्याच्या पाळ्या किती लागतात याला? याला बघा आता लागवड केलं कसं उन्हाळ्यात जास्त पाणी लागतं, पावसाळ्यात जास्त पाण्याची गरज येत नाही. पण तरी आपण 8-10 दिवसांनी पाणी देतो पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यात गरजेनुसार प्रत्येक झाडाला पाणी देतो. बरं. याची लागवड साधारण कोणत्या महिन्यात केली जाते? ह्या जपानी झेन आंब्याची लागवड मॅडम अशी आहे की याला 12 महिने लागवड करता येतं. हा महत्वाचा फायदा आहे. त्यामुळे याच्यामध्ये का असा का कोणता ऋतू किंवा सीजनलाच लागवड झाली पाहिजे, इतर वाणासारखं असं नाही. कधी पण तुम्ही वर्षामध्ये कधी पण लागवड करता येते याची. चला, म्हणजे असं काही नाही की कुठल्या आपल्याला सीझनची वाट बघायची आहे या आंब्याच्या लागवडीसाठी. म्हणजे आता जे लोक मुलाखत ऐकतात त्यांना जर वाटलं की आता आपण लागवड करूया तर ते लगेच तुमच्याशी संपर्क साधून ते करू शकतात. हो, कधी पण साधारण मग कोणत्या प्रकारची शेती असल्यानंतर हे फळपीक चांगलं येईल जपानी झेनचं? मॅडम महत्वाचा विषय आहे, शेती कुठली असली तरी लागवड केलं तर आंब्याला काहीच अडचण नाही. फक्त चुनखडीची शेती नको. काळ्या मातीतही होतं? काळ्या मातीत चांगला आंबा होतो. बरं. आणि जमीन चांगली असली तर माल चांगला म्हणजे फळ चांगलं पोचणार. आणि पाण्याची व्यवस्था महत्वाची. बरं. बाकी कुठल्या जमिनीत येतो आंबा, काही अडचण नाही. बरं. ह्याला खतांचं व्यवस्थापन काय? खताचं बघा आता आम्ही शाश्वत उत्पन्न देतो म्हणजे आम्ही जास्त ऑर्गॅनिकच काम करतो. पूर्ण ऑर्गॅनिकच पिकवतो. ऑर्गॅनिक पिकवल्यामुळे काय होतं का त्याला भाव चांगला भेटतो मार्केटला. त्यामुळे आम्ही जास्त केमिकल काही टाकतच नाही. खताची व्यवस्था का जे आपले शेणखत आहे, लागवड झाल्याच्या नंतर त्याला आम्ही शेणखत चर पाडतो 2 फुटावरती आणि पूर्ण शेणखत टाकतो. शेणखत टाकल्याच्या नंतर गांडूळ खत टाकतो आणि पूर्ण ऑर्गॅनिकच शेती बनवतो पूर्ण आम्ही. बरं बरं. हे तर खूप छान आहे, ऑर्गॅनिक पद्धतीनं आपण शेती करतात. मला एक सांगा की शाश्वत शेती आपण करताय, तर शाश्वत शेती करत असताना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं आपल्याला जावं लागलं आतापर्यंत? आता बघा अडचणीचं जर म्हटलं तर पहिले सुरुवातीलाच आमची जमीन एकदम खडकाळ होती. का आमच्याकडे भांडवल नव्हतं कुठलंच. का आम्हाला म्हणजे सांगायचं म्हणजे मजुरीने दुसरीकडे जायचो आम्ही. आणि त्यावेळेमध्ये जेव्हा आमच्याकडे पैसे नसल्यामुळं आम्ही काही करत नव्हतो. तर बँकेत आम्ही लोन मागायला गेलो तर बँकावाल्याने आम्हाला कुठलं लोन नाही दिलं. मग असं टप्प्याटप्प्यावरती आम्ही पहिलं ऍपल बोर लावलं, थोडेसे बोरं लावले, त्याच्यातून पैसे आले, परत तसं बदलत गेलो. तर आता आमच्याकडे 12.5 एकरवरती सगळे 14 प्रकारचे फळपिकं लागवड केलेली आहे आणि चांगलं उत्पन्न घेतो आम्ही. वा, खूप छान. आता आपण जपानी झेनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाणी व्यवस्थापन आणि खतांबद्दल आपण सांगितलं. हे विविध रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव बऱ्याचदा होतो, तर तो सुद्धा या आंब्यांवरती होतो का? होतो ना. बघा आता जर जास्त पाऊस झाला तर आंबे लावलेले असते त्याला मुळकूज, मर रोग वगैरे असे पण आजार येत राहत्या. बरं. मग त्याच्यावर आपण वेगवेगळे आपले जीवामृत आहे आमच्याकडे टँक, असे पद्धतीचे औषधं काही खतं टाकून आम्ही ते कंट्रोल करतो. बरं. आणि या रोगांचा किंवा या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लागवड करताना सुद्धा काही काळजी घेतली जाते का? लागवड करताना मॅडम आम्ही काय करतो, जे आपले कीटकनाशक, बुरशीनाशक असते ना याच्यामध्ये ऑर्गॅनिक मध्ये, ते त्याच्यामध्ये टाकतो खाली. बरं. आता एक शेतकरी बांधवांसाठी ही मुलाखत आपली सुरू आहे, पण एक असा तुम्हाला प्रश्न विचारते की आपल्या परसबागेमध्ये बऱ्याचदा फळझाडं लावले जातात, तिथं सुद्धा या आंब्याचं उत्पादन घेऊ शकतात का 1-2 झाडं लावून? हो मॅडम, घेऊ शकतं, काय अडचण नाही. उलट चांगलं आहे का वर्षभर आंबा येणार वाण आहे आपला. त्याच्यामुळे परसबागामध्ये पण शेतकऱ्याला जिथं जागा आहे तिथं आंबा घेऊ शकतं आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतं. बरं. आता आपण शहरी भागामध्ये बघतो बऱ्याचदा टेरेस गार्डनिंग हा एक प्रकार आहे. टेरेसवरती बरेचशी पिकं घेतली जातात, सेंद्रिय आपल्याला खायला मिळावं म्हणून आपण लावून. तर अशा मोठ्या पाण्याच्या टाकीमध्ये वगैरे जर समजा हे झाड आपण लावलं तर त्याचं उत्पादन येऊ शकतं? हो, येणार ना मॅडम. जे काही अशा बकेट म्हणा किंवा जे 200 लिटरचे ड्राम असते ते अर्धे कट करून किंवा कुंड्यामध्ये आपण लागवड केली तर याला आंबे येतात, काही अडचण नाही. बरं. ह्याच्या मुळा साधारण किती होतात? याच्या म्हणजे याची हाईटच बोनसाय पद्धतीने असते. हाईट कमीच असते 2-3 फुटापर्यंत. म्हणजे थोडक्यात आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण हाईट ठेवू शकतो आणि त्याला चांगलं उत्पन्न येतं, काही अडचण नाही. म्हणजे मुळांचा त्रास सुद्धा काही त्रास नाही जास्त. म्हणजे खूप छान. फक्त शेतकरी बांधव याचं उत्पादन घेऊ शकतात, पण परसबाग किंवा टेरेस गार्डनिंग करणाऱ्या आपल्या भगिनी सुद्धा या झेन आंब्याचं उत्पादन आनंदाने घेऊ शकतात. हो, नक्कीच. बरं, मला आता एक सांगा की हे जे जपानी झेन आंबा आहे तर हे झाड लावल्यानंतर याचं आयुष्य किती आहे?
मॅडम बघा, जपानी झेन आंब्याची लागवड झाल्याच्या नंतर याला आपण कसं बोन्साय पद्धतीने बनवतो आणि घन पद्धतीने 12 बाय 3 फूट आहे. तर ह्या झाडाला पूर्ण रोप लावल्यापासून तर फळ काढून देण्यापर्यंत सर्व आम्ही मार्गदर्शन करतो. हे झाड 30 ते 35 वर्षापर्यंत जगतं. म्हणजे त्याचं आयुर्मान 30 ते 35 वर्षापर्यंत आहे. बरं. आणि साधारण 1 एकर जमिनीमध्ये आपण जर लागवड केली तर उत्पादन अंदाजे किती येऊ शकतं? जर एका एकरमध्ये लागवड जर केली तर साधारण 15 ते 20 टन माल निघतो एका सीझनमध्ये. एका सीझनमध्ये. बरं. आता आपण ही शाश्वत शेती करतात, ह्या आंब्यांचं उत्पादन घेतात, तर आता थोडंसं आपण बाजाराबद्दल बोलायचं झालं तर मग ह्याची विक्री व्यवस्थापन वगैरे कसं आपण मॅनेज करतात? बघा मॅडम, आता हा कसा ऑड सीजनला येणार आंबा आहे, म्हणजे वर्षातून 3दा. जसं बाहेरच्या मार्केटमध्ये आंबा आहे तर तेव्हा आपण घ्यायचा नाही, इतर वेळेस घ्यायचा. जर ऑड सीजनला घेतला तर आंब्याला चांगले भाव भेटतात. बघा आता आमच्याकडं आता ह्या सीजनमध्ये 6 एकरला आंबे आलेले. का मार्केटमध्ये लोकांना आंबे नसल्यामुळं लोक जास्त महाग घेतात, का म्हणजे 500 रुपये किलोपर्यंत आंबे मागताय आमची. बरं. पण मग हे आपण बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने बाजारपेठेमध्ये तर म्हणजे असं आहे का आता सध्या तो आमच्या शेतावरच लोक येऊन घेऊन जातात. कारण बाजारपेठेमध्ये अजून उपलब्ध नाही. हा नवीन वाणा असल्यामुळे एवढेपर्यंत अजून पोहोचला नाही. शेतकऱ्यांना आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो का हा आंबा चांगला आहे, तुम्ही लागवड करा. म्हणजे मुबलक प्रमाणात अजून उपलब्ध नाही आणि भविष्यात ते आंब्याला आम्हीच मार्केटिंग करणार आहे सगळं. बरं. वा. आणि खायला खूप गोड आहे हा, म्हणजे साखर टाकायची गरज नाही याच्यात. वा, खूप छान. बरं. आता ह्या आंब्याची विक्री आपण सांगितली की शेतामध्येच येऊन लोक बुकिंग करून घेऊन जातात. ऑनलाईन जर आपण विचार केला तर ऑनलाईनची संधी आपल्याला मिळाली का, किंवा तुम्ही कधी यासाठी प्रयत्न केलाय का ऑनलाईनसाठी? ऑनलाईनसाठी म्हणजे बरेच जण मागतात, परंतु काय होतं ऑनलाईनसाठी आमच्याकडे अजून तेवढं सगळी सिस्टीम उभी नाही अजून. सध्या आमच्या पायाचं रचायचंच काम चाललेलं आहे. म्हणजे सांगायचं शेतकऱ्यांपर्यंत जपानी झेन आंबा कसा आहे आणि त्याच्या लागवडी वाढवण्यावर काम चालू आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही ऑनलाईन आणि मार्केटिंग स्वतःच काम करणार आहे. बरं. म्हणजे ऑनलाईन सुद्धा याची विक्री करण्याची तयारी आहे आपली. शाश्वत शेतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इतर पारंपरिक शेती आणि शाश्वत शेती याच्यामध्ये जे उत्पन्न मिळतं, जो पैसा मिळतो, तर याच्यामध्ये फरक अंदाजे काय सांगाल आपण? बघा मॅडम, आता कसं आहे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला भावच नाही, पीक आलं तर भाव मिळत नाही. म्हणजे बघा आता मार्केटमध्ये थोडक्यात जे विकेल तेच पिकवलं पाहिजे शेतकऱ्यांनी. म्हणजे बघा आता मार्केटमध्ये जर आपल्याला आंब्याला भाव आहे चांगला, 500 रुपये किलो आपला झेन जातो, जे मार्केटमध्ये चांगल्या भावाने विकेल ते पिकवलं पाहिजे शेतकऱ्यांनी. समजा आता कपाशी आहे किंवा उडीद मूग आहे किंवा आता सोयाबीनचंच उदाहरण घ्या, जर सोयाबीनला भावच नाही तर आपण ते पिकवायचंच नाही ना. बरोबर. मार्केटमध्ये काय विकतं ते पिकवलं पाहिजे शेतकऱ्यांनी, तर त्याला शाश्वत उत्पन्न मिळतो. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना काय करतो, फळबाग लावा. आणि फळबाग लावायचं म्हणजे नुसतं सांगतच नाही तर पूर्ण रोप आम्ही देतो. रोप लावल्यापासून तर फळ काढून देण्यापर्यंत काय औषध द्यायचे सगळं मार्गदर्शन करून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न काढून देतो. बरं. बरं. आता आपला हा जो उपक्रम आहे शाश्वत शेतीचा, बरोबर, तर या उपक्रमामुळं आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, म्हणजे आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा हे जे शेतकरी गट असतील, तर या लोकांमध्ये काही सकारात्मक बदल झालेले आहेत का? म्हणजे त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी बदल करण्याची तयारी दाखवली आहे का? हो मॅडम, भरपूर शेतकरी मॅडम येतात आमच्या शेत व्हिजिटसाठी. रविवारच्या दिवशी आमच्याकडे 100-200 लोक येतात वेगवेगळ्या भागातून, पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून पण शेतकरी येतात बघायला. आणि त्यांना पूर्ण आम्ही जे मॉडेल बनवले पूर्ण दाखवतो. आणि दाखवल्याच्या नंतर ज्यांना लागवड करायची त्यांच्या शेतामध्ये ते कोणत्या गावाला राहू द्या, तर आम्ही तिथं जाऊन त्यांना पूर्ण शेतामध्ये सजेशन करतो कसं लागवड करायची, नांगरटी वगैरे करून सगळं लागवड करायची. आणि त्याच्यात जर त्यांच्या मजूर नसले एखादा, म्हणजे कसं बघा आता काही लोक शहरात राहत्या, जमीन खेड्यावर आहे त्यांची, मग ते काय म्हणतात आम्ही पैसे टाकतो पण आम्ही काही करत नाही, दुसरं काम तुम्हाला करावं लागेल. तर आम्ही त्यांचे पूर्ण रोप लावल्यापासून म्हणजे मजूर आम्हीच घेऊन जातो, पूर्ण लागवड आमच्याच मजुरांनी करून देतो आम्ही त्यांना पूर्ण. तर पूर्ण त्यांना म्हणजे सहकार्य करतो आणि फळ काढून देण्यापर्यंत वेळोवेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. आमच्या व्हिजिट असत्या. हो. म्हणजे आपलं खूप व्यवस्थित मार्गदर्शन आपलं इतर शेतकरी वर्गाला सुद्धा असतं. खूप छान, म्हणजे समाजासाठी सुद्धा खूप छान आपलं काम आहे. फक्त शेती करणं हाच उद्देश नाही आहे, तर समाजामध्ये सुद्धा हे सगळं व्यवस्थित घडवणं, शाश्वत शेती पोहोचवणं लोकांपर्यंत, हे सुद्धा काम आपलं खूप छान आपण करतायत. आता ही शाश्वत शेती करण्याची इच्छा ज्या लोकांना आहे,
तर त्या नव्या पिढीला आपण काय या आकाशवाणीच्या माध्यमातून सल्ला देऊ शकतात? आता बघा मॅडम, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मगाशी मी बोललो का मागणी आणि पुरवठा, हां म्हणजे मार्केटमध्ये काय विकणार आहे याचे संशोधन करून ती शेती केली पाहिजे. हां म्हणजे शेतकऱ्यांसाठी मी सल्ला असा देऊ शकतो की त्यांनी मागणी आणि पुरवठ्याची शेती केली पाहिजे. म्हणजे बाजारात जे विकतं तेच पिकवलं पाहिजे. उगाच दुसरं पिकून कर्जबाजारी व्हायचं काम झालंय. हां तर असं मी त्यांना शेतकऱ्यांसाठी पूर्ण शेतकऱ्यांना सल्ला देतो. नक्कीच. बरं, आता आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये एक प्रश्न विचारते की आता आगामी काळामध्ये आता कसं आहे, सुरुवातीला तुम्ही सांगितलं की 12-12.5 एकर शेती होती, ती तुम्ही शाश्वत शेतीमध्ये वळवून आज तुम्ही विक्रमी उत्पादन फळांचं घेत आहेत. येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्या काय मनोकामना आहेत, म्हणजे काय तुम्हाला करण्याची इच्छा आहे? आता बघा मॅडम, आमचे का आता सध्या आमचं 3-4 राज्यामध्ये पूर्ण काम चाललेलं आहे. बरं. जे शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलोय हां. ते शेतकरी आता आमच्या शेतात व्हिजिट देतात. त्यांना ते लागवड, ज्यांना जे फळांची लागवड करायची असली, आम्ही पूर्ण त्यांच्या शेतामध्ये जाऊन व्हिजिट करून त्यांना लागवड करून देतो. आणि त्यानंतर पुढच्या भविष्यामध्ये आम्ही स्वतःच आमच्या शेतावर कंपनीचा प्रोजेक्ट चालू आहे. जो आंबा लागवड करणार आहे आम्ही, तर पुढच्या टप्प्यामध्ये जास्त आंबा झाला, लोकांना कसा प्रॉब्लेम आहे की हे माल कोण घेणार. तर पुढच्या टप्प्यामध्ये याच्यावर आता वेगवेगळे डिहायड्रेशन वगैरे असं करून असं वेगवेगळ्या पद्धती, बऱ्याच आता सरकारच्या काही योजना आहे. तर अशा माध्यमातून कंपनीमध्ये आम्हीच हा पुढच्या टप्प्यामध्ये माल घेण्याचं चालू आहे आमचे प्रयत्न. बरं. तिथून शेतकऱ्यांना सोपं कसं करता येईल काम. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. आज आपण इथं आलात आणि शाश्वत शेती, या शाश्वत शेतीमध्ये विशेष म्हणजे जापानी झेनचं उत्पादन याविषयी आपण खूप छान माहिती शेतकरी बांधवांना दिलीत. समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण तिसगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक इथले संतोष केदारे यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या मुलाखतीचा विषय होता शाश्वत शेतीमधून जपानी झेन आंब्याचा 311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर, तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित